तुमच्यामुळे सगळ्या उत्पन्न मागे मावशी मागे सर मावशी मागे सर आणि फोटो मागू तुझ्यासाठी फोटो होऊन घेतो व्हिडिओ माझ्याकडे इधर के लो ना इधर फोटो काय सांगाल? आज मतदान होत आहे पूर्व विदर्भामध्ये 5 जागांसाठी, काय सांगाल? विदर्भातल्या 5ही जागेमध्ये काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे 5ही उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीचा कौल आत्ता आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि नरेंद्र मोदीचं जे 10 वर्षाचं जे सरकार राहिलं त्यांनी ज्याप्रमाणे शेतकरी असेल, गरीब असेल, तरुण असेल या सगळ्यांवर ज्या पद्धतीचा अन्याय केलेला आहे, छोट्या व्यापाऱ्यावर अन्याय केलेला आहे, त्याचं मतदानाच्या स्वरूपामध्ये लोक ही सरकार जे नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार आहे ते सत्तेतून बाहेर काढायच्या मानसिकतेमध्ये आहे आणि त्या पद्धतीचं मतदानाचं कौल आपल्याला पाहायला मिळते आहे. काल देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आमच्याजवळ इंजिन आहे नरेंद्र मोदीचं, ते इंजिन आता नापास झालेलं इंजिन आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये जनतेचा विश्वास आहे. राहुल गांधीच या देशाच्या जनतेला न्याय देऊ शकतात, देशाला पुढे नेऊ शकतात, हा विश्वास या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून देशामध्ये परिवर्तनाची लहर आपल्याला पाहायला मिळेल. भाजपचे काही दिग्गज नेते सुप्रीम मुनगंटीवार असतील किंवा बाकी हे लोक देखील नितीन गडकरी निवडणूक लढत आहेत, काय वाटतं आपल्याला? मी तुम्हाला सांगितलं की 5ही जागा काँग्रेसचेच उमेदवार आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीत जिंकेल अशा पद्धतीचा कौल आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे दिग्गज यांचे उभे असतीलही तरी त्याला कौल आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि अखेरी जनतेने ही निवडणूक आपल्या हाती घेतलेली आहे, हे कुठल्या नेत्याच्या हातात राहिलेली नाही आहे. जनतेने ही निवडणूक घेतलेली आहे. महागाईमुळे जनता परेशान आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे लोकांनीच ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे. लोकांना फार काही कन्व्हिन्स आपल्याला करावं लागलं नाही. लोकच नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या विरोधात असं चित्र आपण पाहतोय. क्या बताएंगे, आज पहली बार यहाँ पे मतदान हो रहा है? आप देख रहे हो कि महाराष्ट्र के पहले फेज का चुनाव प्रक्रिया शुरू हो चुकी है. बड़े पैमाने में नई जनरेशन के बच्चे वोट मारने के लिए यहाँ पर आ रहे हैं. किसान भी आ रहा है, मजदूर भी आ रहा है, छोटा व्यापारी भी आ रहा है. लोगों में नरेंद्र मोदी के सरकार का एक गुस्सा लोगों के दिलो दिमाग में देखने मिलता है. और जैसे कि देवेंद्र फडणवीस ने कहा कि हमारे पास नरेंद्र मोदी का इंजन है, वो नरेंद्र मोदी का इंजन फेल हो चुका है. राहुल गांधी जी की लीडरशिप में जनता अब सरकार लाना चाहती है. राहुल गांधी जी का इंजन ही तेज इस देश को आगे बढ़ा सकता है, किसानों को न्याय दे सकता है, युवाओं को न्याय दे सकता है, गरीब लोगों को न्याय दे सकता है, छोटे व्यापारियों को दे सकता है. ये विश्वास ये चुनाव में देखने मिलता है. और मुझे विश्वास है कि जो पहले टप्पे के जो 5 हमारे विदर्भ में चुनाव होने जा रहे हैं, 5 में कांग्रेस के और महाविकास आघाड़ी के हमारे उम्मीदवार जीतेंगे. भाजपा के 2 दिग्गज उम्मीदवार भी यहाँ पे खड़े हैं 5 सीटों में, क्या लगता है इसके बारे में? दोनों का हारना तय है. 5 जब कांग्रेस की जीतेंगे तो वहाँ जीतने का कोई प्रश्न ही नहीं उठता.